हॅशटॅग वर लाईटवाला म्हणजे त्यासाठी असं का म्हणलं ते चला ते पुढे सांगतो. जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. सकाळ सकाळी निघालोय कॉलेजला. कॉलेजमध्ये जाऊन बघितलं तर काय आज पोरले कमी होते आणि आपल्याला जायचं होतं दवाखान्यात. ते सगळं जावं म्हणलं. आपण MSCIT वर गेलतो, किरणला भेटावं म्हणलं तिथून. तिथं काय किरणची धिंगाणी चालू होते. चल म्हणलं प्रणव आपल्याला लय उशीर व्हायला. लगेच निघालो चाकूरला जाऊन सगळ्यात पहिले गेलो तिथं दवाखान्यात. असं कोण तर म्हणलं होतं की दवाखान्याच्या आणि पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढते ना त्याला कवा सुख लागत नाही. असं खरं आहे व म्हणून आम्ही निघालो गावाकडे जाताना बघितलं तर काय अष्टामुडपाशी पेट्रोल संपलं होतं आणि प्रणव धकल्याला लाजत होता व्हिडिओ मध्ये यायला. पेट्रोल टाकून निघाला गावाकडे जाताना काय प्रसाद आपली वाट बघत थांबला होता. म्हणलं थांब जरा. लगेच तिथं आलं की मला ज्यूस पे. गावात येऊन रोजच्या सारखं मी फिरत होतो आणि त्याच्यात आला सचिन बायचा फोन. अरे चल रे आपल्याला तिकडे पाम एक्सपोला जायचे. घरच्याच्या शिव्या खाऊन आम्ही निघालो तरी मुंबईला. आईच्या शिव्या खाऊन आईच्याच पाया पुढून आम्ही निघालो मुंबईला. थोडा उशीर झालता. म्हणलं पोरा चला लवकर निघा म्हणलं आता. प्रणव तर त्याच्यात काय गाडी लई ताणालता. सचिन बायचा तर काय पण फोनच यायला होता. अरे चला की लवकर उशीर व्हायला. सचिन बाय निवड फाटायला येऊन आधीच थांबले होते. लगेच गाडीत बसला आम्ही निघाला आणि तिथं जाताना गाणी लावणार नाही असं होणार आहेच का हो. आमचा प्रवास तर काय चालूच होता. त्याच्यात सचिन बाला चहा वाटालता म्हणून थांबला होता. ब्रेक घेऊ म्हणलं थोड्या वेळानं बघितलं तर काय आम्ही डायरेक्ट पुण्यातच येऊन पोहोचलो. रात्रभर सचिन बाय गाडी चलून जमली होती. त्याच्यात झाली सुनबाईची एंट्री. तिथून घेतली सुनबाईने गाडी लगेच. आणि जाताना तो व्ह्यू वाचला होता एकच नंबर. बघा कसा आहे. अजून एकदा जाताना थोडा ब्रेक घेऊ म्हणलं. लय पोर कटाळीत गाडीमध्ये बसून. आणि जाताना तर काय गुपाचा एकच नंबर होती. भुयार बघत निघालो आम्ही मुंबईला जाताना बघा हे व्हिडिओ. हे पूल तर सगळेजण स्टेटसला ठेवलेत. असं काय नवीन आजोबा असले नाही त्याच्यात. फायनली आम्ही एकदा पोहोचला पाम एक्सपो मध्ये. जाऊन बघितलं तर काय तिथं इकडं तिकडं जाईन नुसतं धिंगाणात गर्दीच फिरती. मध्ये एंट्री झाली की लगेच गाडी पार्किंगला लावला. तिथंच फ्रेश होऊन जरा लगेच निघाला फिरायला. भेटूया आपल्या पार्ट 2 मध्ये.